दीपराज गुरव आपण त्यांना सुपूर्द करायचे आहेत. जबरदस्त मॅच फिनिश, मॅच इनिंग पारी, आणि ही इनिंग आम्ही तुमची ड्रीम इनिंग मध्ये नोंद करतो. यानंतर प्रभा 11 आणि स्वर्गीय हरचंद्र बुवा यांच्या स्मृती प्रित्यर्थ खेळला जाणार संघ जय भोलेनाथ वॉरियर्स या दोन संघांमध्ये चालू आहे. तर मी विनंती करेन सर आपणास की आपण या सामन्याची सुरुवात करायची आहे. अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळाला आणि खरोखर या सामन्याला सगळ्यांनी एन्जॉय केलं. आपण पाहिलं प्रेक्षक वर्गामध्ये लहान मुलं होती, मोठी माणसं होती, आणि आपण पाहिलं प्रत्येक जण या ठिकाणी प्रमुख पाहुणे सुद्धा होते. सगळ्यांनी या सामन्याला एन्जॉय केलं आणि अतिशय रंगतदार सामना आपण पाहिला, एन्जॉय केला. आणि आता पाहूया पुढचा सामना जो की रंगणार आहे जय भोलेनाथ वॉरियर्स विरुद्ध प्रभा एंटरप्राइजेस या दोन्ही संघांमध्ये. प्रभा एंटरप्राइजेस या संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि त्यांनी निर्णय घेतला होता की आम्ही क्षेत्ररक्षण करू, आणि या ठिकाणी जय भोलेनाथ वॉरियर्स संघाला या ठिकाणी प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. आणि खरोखरच योगेश मी तर म्हणेन ती थोडी चिंता होती की सकाळी जसं ढगाळलेलं वातावरण होतं असं वाटत होतं की पाऊस पडेल, परंतु आता काही तसं काही पाहायला मिळत नाहीये. स्वच्छ सूर्यप्रकाश या ठिकाणी मैदानावर आणि अतिशय सुंदर असं वातावरण आपण पाहतोय. मैदानाच्या अवतीभोवती सगळीकडे झाडं आहेत, चांगलं निसर्गमय वातावरण या ठिकाणी वसलेलं असं हे मैदान. पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय ज्याचं नाव आहे यश. गोलंदाजीसाठी यश येतोय आणि अतिशय चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपवर टाकलेला आपण पाहिलं, पूर्णपणे बीट झाला. यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित चेंडू जाऊन पोहोचतोय. घनश्याम आणि रोशन सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावर आलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामना अतिशय रंगतदार झालेला आहे आतापर्यंत या दिवसभरात. पुढचा चेंडू फुलटच चेंडू होता, ऑफ साईडला खेळून काढलाय. पाहूया शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं शॉट कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एका धावेत समाधान मानावं लागते. खरं तर आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल मध्ये खेळाडू, फक्त 2 खेळाडू जे आहेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. म्हणजे या ठिकाणी पूर्णतः संधी आहे फलंदाजांना. इनफिल्ड वरनं खेळतात तर निश्चित चौकार हा पाहायला मिळू शकेल. तर नक्कीच संभाजी चौगुले यांनी एक सूचना दिलेली आहे आपल्यासाठी. मी त्या सूचनेचे पालन करण्याचा प्रयत्न करेन. पुढचा चेंडू या ठिकाणी शॉर्टपिच चेंडू होता, परंतु शॉर्ट आर्म पुल केलेला आहे आणि दरम्यान लॉंगॉनचा खेळाडू फार दुरून त्या ठिकाणी धावा देतोय, चेंडूला अडवतोय आणि दरम्यान त्या ठिकाणी फलंदाजांकडनं 2 धावा सुखरूप घेतल्या जात आहेत, सुरक्षित घेतल्या जात आहेत. चांगला चेंडू होता, परंतु चांगला फटका त्याहून चांगला फटका पाहायला मिळाला. खरं तर या ठिकाणी इनफिल्डच्या वर्ण मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाचा आहे, परंतु कोणत्या प्रकारची मुभा देत नाहीये, मोठा फटका खेळण्यासाठी संधी देत नाहीये. एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते यशकडनं. यशकडे विविधता आहे, त्या विविधतेचा उपयोग करतोय, अनुभवाला पूर्ण त्या ठिकाणी वापरतोय. या ठिकाणी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये जवळजवळ 6 इंचांचं अंतर होतं. सरळ पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन सुखरूप पोहोचतोय, संधी देत नाहीये. फुटवर्क पाहायला मिळते, परंतु फुटवर्क सुद्धा साथ देत नाहीये. निश्चितच आता कुजबूज पाहायला मिळाली. नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच त्या ठिकाणी पाहूया काय घडेल. आप त्या ठिकाणी शोधला आणि चौकार मिळाला. पुढचा चेंडू शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता. बलून इन द एअर चेंडू,
परंतु त्या ठिकाणी पाहिलं चांगला प्रयत्न होत असताना 2 धावा, काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळाल्या आणि सोबतच या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 9. चांगली सुरुवात योगेश, आपण पाहिलं अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आहे. कोणत्या प्रकारचा गडीबाद झालेला नाही. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज, टीम मीटिंग नकोय. 2 षटकानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे का? वारंवार तुम्ही षटक झाल्यानंतर चर्चा करता, एकत्र होता. कृपया आम्हाला तीव्र शब्दात बोलायला आता भाग पाडू नका, सहकार्य करा ना. चला तर नियमांचं जरा काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करा, कारण की आजच्या दिवसभरात बरेचसे सामने खेळवायचे आहेत योगेश. नक्कीच काल बघितलं आपले 2 सामने आपल्याला ठेवावे लागले, एकंदरीत 3 सामने. मात्र तशी परिस्थिती आज होऊ नये. पंच आपण त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग करायची आहे. कृपया थोडंसं तीव्र भाषेमध्ये जरी आपण बोलले तरी हरकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला इथे आम्ही आणलेलं आहे. आमच्या खेळाडूंना वॉर्न करा वारंवार. नाही, पंच जे ज्यावेळी सुचवतील त्यावेळी आम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहोत. ऑफिशियल कॉल दिला जाईल त्यावेळी आपण त्याचा निश्चित पालन करणार आहोत. आता या ठिकाणी षटक दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी येतील धीरज. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, कोणत्या प्रकारचा गडीबाद झालेला नहीं है. और दूसरे ओवर के लिए यहाँ पर धीरज को लाया गया है. हालांकि पहले ओवर में हमने देखा 9 रन आ चुके हैं. दूसरे ओवर के लिए कोशिश रहेगी यहाँ पर धीरज की, किसी भी हालत में यहाँ पर आउट करना होगा. धीरज अपने गेंदबाजी मार्ग पर. नयर की पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, ऑन द राइज खेलना चाहा उन्होंने, बल्ले पर ठीक तरीके से नहीं ले पाए. हवा में गेंद थी, शॉर्ट थर्ड बैट्समैन खिलाड़ी तैनात थे, उन्होंने कोशिश की लेकिन यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट रही है. उन्होंने मौका मिला, हालांकि हवा में गेंद थी तभी 1 रन पूरा किया था. यहाँ पर रन हो चुके हैं, 3 रन लिए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. बागुल सर विचार केला तर दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. धीरज धुमाले असो की घनश्याम, आणि दोन्ही हे वडूनगर गावातील टॉप 5 अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणले जातात. जर धीरजचा विचार केला, घनश्यामचा विचार केला, त्यानंतर गिरीश पाटील आहे, राजा पाटील, हे असे काही खेळाडू आहेत. हे वडूनगर गावातील टॉप अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणले जात आहेत. आणि त्याच्यापैकी जे 2 खेळाडू आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. देखिए जो भी अनुभव है वो शेयर करते हुए हमने देखा. नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज जिनका नाम है रोशन, कुछ तो सलाह जरूर दी होगी उन्होंने जो स्ट्राइक पर है बल्लेबाज घनश्याम जी को. नहीं, अभी स्ट्राइक पे रोशन स्ट्राइक पर है. इस बीच शॉर्ट पिच गेंद थी, ऑन द रेस खेला, हवा में गेंद और लॉन्ग ऑफ के खिलाड़ी तैनात है वहां पर, और ये गेंद सीधी जाएगी 6 रनों के लिए.
त्रास नाही आहे, ते चांगल्या वातावरणात खेळण्याचा आनंद मिळते. मात्र हे जर वृक्षवल्लीसाठी बघितले तर असं वातावरण योग्य नाही सर. अगली गेंद, ये देखिए, हो बल्ले के बीचों बीच ली हवा में गेंद, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, कोशिश की थी लेकिन लेकिन क्या छूटा और इसी के साथ 4 रन। बेहतरीन स्ट्रोक, आगे आकर खेला था, बल्ले के बीचों बीच लिया था, काफी समय तक हवा में गेंद थी लेकिन कोशिश नहीं की, चौका लगाया उन्होंने। धावसंख्या 25 वर नेऊन पोचलेले आहे. खरोखरच जे मेन गोलंदाज होते, प्रभावी गोलंदाजी करणारे गोलंदाज ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्या गोलंदाजांची मात्र पिटाई झालेली आहे. धीरज असो की यश असो. लेकिन इस ओवर में ताबड़तोड़ बल्लेबाजी हो चुकी है, कर रहे हैं बल्लेबाज। फिर से एक बार ब्लॉक होल में गेंद थी, काफी अच्छी गेंद हमने देखी, अच्छा कमबैक किया, अच्छी वापसी की उन्होंने। और इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है बिना कोई विकेट के नुकसान पर 26। और जिन्होंने जरूर इस पूरी टूर्नामेंट के लिए काफी मेहनत की है, मशक्कत की है, ज्ञानेश्वर चिकने, जिन्होंने अच्छी कमेंट्री भी की और अच्छे कमेंटेटर है, अच्छे कवि है, और उनके माध्यम से हमने काफी स्पर्धाओं में उनको सुना है। एक जबरदस्त पर्सनालिटी, 40+ में काफी समय, काफी मैचेस में उन्होंने अच्छी कमेंट्री की है। और जरूर ये पानी के बहाने कुछ तो सलाह होगी और अनुभव है उनके पास। आणि त्यांचे मित्र अजय पाटील आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की नुसती गोलंदाजी दिली, एक चेंडू का असाना तरी 500 रुपयाचं बांधून त्यांना देण्यात येईल. ज्ञानेश्वर चिकणे यांना सुवर्ण संधी आहे आणि त्याची जयदास यांनी जरा विचार करावा. लेकिन पानी तो दोनों बल्लेबाजों को लेके गए थे, फील्डर भी उसका फायदा ले रहे हैं। याला म्हणतात वडूनगर प्रीमियर लीग. कुठल्याही प्रकारे आपापसामध्ये वाद नाही, विवाद नाही, भाऊ भाऊ खेळतो, मित्र मित्र खेळतो, सवंगडी खेळतो, सहकारी खेळतो, ही भावना आहे मनात. 2 ओवर के समाप्ति के बाद 26 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। आने वाले 2 ओवर पे, 2 ओवर के लिए माइक्रोफोन पर आएंगे योगेश चिकने। सचिन अमृत पाटील आपली अनुपस्थिती जाणवत आहे काही कामानिमित्ताने. कृपया आपण आमच्याशी संपर्क साधायचे. सचिन अमृत पाटील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. सागर येतोय, गोट्या गोलंदाजी मार्ग राईट. आता मात्र कडारा पटका आणि हा चेंडू आकाशाला गवसणी घालणारा षटकार. ह्या आधीच्या सामन्यामध्ये जी कसर त्यांना भरता आली नाही, त्याची मात्र भरपाई या सामन्यामध्ये करू शकतायत. कारण घनश्याम आयकॉन खेळाडू आहे, क्षमता आहे फटकेबाजी करण्याची, आणि हा उत्तुंग षटकार सुपर सिक्सर मध्ये नक्कीच गणला जाऊ शकतोय त्यांचा. सागर यांना पहिल्याच चेंडूवर चंद्र तारे दाखवलेले, सफर केलेले चंद्र तारेची. सागर घनश्यामसाठी पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. एकच स्ट्राइक रोटेट झालेले आहे, रोशन स्ट्राइकवर येतोय. दोन्ही खेळाडू अतिशय फॉर्म मध्ये आहेत, चांगली भागीदारी आतापर्यंत केलेली आहे दोघांनी. शैलेश बघा, आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 33. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या सलामीसाठी. कदाचित पार्टनरशिप जर आपण विचार केला तर सर्वोत्तम पार्टनरशिप आतापर्यंत केलेली आहे. याआधी सुद्धा परेश काबोकर आणि कृष्णाने चांगली भागीदारी केली होती सलामीसाठी. पुन्हा एकदा सागर गोट्या. आता मात्र ड्राईव्ह केलेला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे राकेश पाटील, सुरक्षित हातामध्ये फलंदाज बाद. चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे.
शक्ती मिळालेली आहे. स्ट्रॉंग अपसाईड जी फलंदाजी करणार हा फलंदाज याआधी फिनिशर बनू शकला नाही, बनता आले नाही. मात्र इथे आता सलामीवीर त्याच्या समोर असेल गोलंदाज गुरुनाथ भगत, शैलेश भगत यांचे ज्येष्ठ बंधू गुरुनाथ भगत. बघूया आता काय वेगळं रणनीती पाहायला मिळते का, कारण सलामीला बढती मिळाली. ज्ञानेश्वर चिकणे यांना आपण बघू शकतोय कव्हर एक्स्ट्रा कव्हरला. तर गुरुनाथ भगत पहिला चेंडू कुलदीप म्हात्रेसाठी. आणि आता मात्र आहे तिथे क्षेत्ररक्षक मिलिंद आहे. एकच धाव, सुरुवात चांगली झाली सौम्य हाताने. यश येतोय चांगले. यशची फलंदाजी बहरात आली होती याआधी. वढू आली प्रीमियर लीग या स्पर्धेतील तो सर्वोत्तम खेळाडू. ठरला होता मालिकावीर. आता मात्र बघा खरोखरच अप्रतिम असा फटका आणि चेंडू जातोय आमच्या साईच्या मंदिराला सलामी देणारा षटकार. गुरुनाथ भगत आधी गोलंदाजी चांगली केली होती, मात्र आता फलंदाज बदललेले आहेत आणि वातावरण बदललेलं आहे. बघा ऊन आता मात्र रणरणत सुरू झालेला आहे. सकाळपासून थोडा ऊन सावळीचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. इथे मात्र जसा सामना सुरू होतोय तसं सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे. प्रखर उन्हाची किरण आणि फलंदाजाला पोषक वातावरण निर्माण झाले. गुरुनाथ भगत टू यश पुढे सरदार. आता मात्र पुन्हा एकदा क्लास आणि एका टप्प्याने चेंडू सीमा पार चौकार. बघा जशी सुरुवात व्हायला हवी तशी सुरुवात होते. प्रत्येक षटकामागे 15 धावा करायचे आहेत आणि त्याच्यासाठी पॉवर प्लेच्या षटकाचा वापर तुम्हाला पुरेपूर करावा लागेल. त्याचा वापर झालेला दिसते. आतापर्यंत धावा 11 धावफलकावर सस्त आहेत. काय सुरुवात केलेली आहे. 15ची सरासरी 59 धावा. 60 धावांची आवश्यकता आहे विजय संपादन करण्यासाठी. यश यांनी एकदम आक्रमक आणि सकारात्मक सुरुवात केलेली आहे. बरोबर. क्रिकेट एक्सपर्ट दीपक अरविंद पाटील हे सुद्धा आमच्या सोबत जोडलेले आहेत. वारंवार त्यांना मी सुद्धा प्रश्न विचारणार आहे. आता मात्र बघा जसा चेंडू तशी नसेहत. सीमापार चेंडू जाईल शंका नाही. चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावा. गिरीश आलेले आहेत. गिरीश होल्डर आणि तारीफ करतायत यशची, कारण गिरीश यांनी चांगली फलंदाजी केली होती. अष्टपैलू कामगिरी केली होती काल आणि काबूकर 11 या संघाला 3 सामने लगातार जिंकण्यासाठी मोलाचे सहकार्य केले होते. अतुल चौगुले सुद्धा आहेत ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. काबूकर 11 आणि मी सुद्धा काबूकर 11 संघाचाच एक भाग आहे. मात्र अजून पिस्ट मध्ये आहे सर्व काही कालच्या दिवसाचं. पाजीचा अपील केला जातो जोरदार. पंचांनी होकार दर्शविला आणि पाजीच्या सर्वात पहिला गडी बाद यश. साठ धावा कराव्या लागतील आणि तशा प्रकारची फलंदाजी होणं गरजेचं होतं. म्हणून यश यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र प्रत्येक चेंडू आपला नसतो, प्रत्येक दिवस आपला नसतो, प्रत्येक क्षण आपल्या नावावर नसतो. लगेच गोलंदाजाने बाजी मारलेली आहे आणि हादरा बसतोय यशच्या रूपात. यश याने वैयक्तिक धावसंख्या बनवलेली आहे 14. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 जबरदस्त षटकार. नवीन फलंदाज आयकॉन खेळाडू धीरज जुमाले हा जर बॅटमॅन चालला ना तर प्रेक्षकांना मात्र एक चांगला सामना पाहायला मिळू शकते. याच फलंदाजावर सर्व काही आता अवलंबून आहे या सामन्याचं भवितव्य. हो हो क्या ड्राईव्ह आहे. पंचांच्या इशारा येतोय. पंकज मात्रे षटकार.
एकापेक्षा एक फटकेबाजी पाहायला मिळते. मग तो कुलदीप म्हात्रेचा षटकार असो, परेश काबूकरचा षटकार असो की धीरज जुमालेचा षटकार असो, या षटकाराने धावसंख्या पोहोचते ती 21. एकंदरीत 21 धावा म्हणजे 15ची सरासरी होती, तिथे 6 धावा अजून ही एक्स्ट्राच्या रूपामध्ये फलंदाजांनी जोडलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी जी सरासरी होती ती सोपी केलेली आहे या दोन सलामीवीरांनी आणि त्यानंतर आलेल्या धीरज जुमालेनी. यश मात्र चांगली सलामी दिल्यानंतर बाद झाला 14 धावांचं योगदान देऊन. घनश्याम येतोय संघाचा कर्णधार. फुलटा चेंडू पायावर आदळतो आणि पुन्हा एकदा याच सामन्यामध्ये दुसरा पायचीत. हो, घनश्यामेने जर लगातार 3 फलंदाज बाद केले, हॅट्रिक घेतली तर अतुल चौघुले याच्याकडून तब्बल 333 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. तर डॉक्टर गवली सरांचं कॉल आला होता की ते सुद्धा या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत काही क्षणानंतर. आपण बघू शकाल त्यांना या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत. भावेश पाटील डार्क हॉर्स एक छुपा रुस्तम खेळाडू. घनश्यामसाठी मात्र हॅट्रिकला बक्षीस लावलेले आहे त्यांचे मित्र अतुल चौगुले यांनी. बघूया विकेट तर घेतलेला आहे पहिल्या चेंडूवर. हो, मात्र आता प्रयत्न केला होता, कदाचित त्रिफळाजीत करण्याचा प्रयत्न असावा, प्रयोग होतात घनश्यामकडून आणि मात्र दिशाहीन चेंडू हाताळलेला आहे. सल्ला देत आहेत जयदास पाटील, ज्ञानेश्वर चिकणे ज्येष्ठ खेळाडू म्हणून घनश्यामला की कशा रीतीने गोलंदाजी होणं गरजेचं आहे, कारण दडपण आहे एक सामना हरल्यानंतर. घनश्याम पुन्हा एकदा प्रयोग. अतुल चौघुले यांनी विकेटसाठी तुम्हाला हॅट्रिकसाठी बक्षीस लावले, मात्र इथे वाईटचे हॅट्रिक आपण पाहायला मिळू शकते का? उलट होता ना घनश्यामकडून. थांबा जरा 1 सेकंद. घनश्याम भावेशसाठी आता मात्र मोठा फटका, नक्कीच दुरी नाही तेवढी मिलिंद पाटील यांच्या सेफ हँड मध्ये. एक विकेट, 2 लगातार व्हाईट, पुन्हा विकेट. म्हणजे जर हॅट्रिक भलेही म्हणता येणार नाही, हॅट्रिकची मात्र अतुल यांनी सांगितलं की आता जर विकेट घेतला तर माझ्यासाठी खूप काही आहे आणि मी 3 हे बाद म्हणजे हॅट्रिक समजून तुम्हाला तब्बल 333 रुपये पारितोषिक देणार आहे. बघूया धीरज जुमाले
स्ट्राईकसाठी सज्ज. भुरा नाश्ता जातोय. प्रसाद. धावसंख्या थांबलेली आहे ती 23 वर. 60 धावांपर्यंत पोहोचायचे. काल बघितलं रोहित म्हात्रे याला फलंदाजी करताना तब्बल 70 धावा काढायला आणल्या होत्या. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. एक धाव तर नक्कीच आहे. दुसऱ्या धावाचाही प्रयत्न होईल. अगदी 3 आतापर्यंत जेमतेम चेंडू टाकून झालेले 3 चेंडू शेष आहेत. सौम्य हाताने फलंदाजी करत आहे. धीरजाचं म्हणणं असं असावं की 30 पर्यंत आपण जरी पोचलो तरी आपल्याला राहील ना 30 धावा राहतील 12 चेंडूंमध्ये. कारण 12 चेंडूमध्ये 30 केल्यानंतर अजून 30 धावांची आवश्यकता राहील. म्हणजे अजून आपण सामन्यामध्ये आहोत. आणि भुरासारखा फलंदाज आहे त्याला साथ देण्यासाठी. प्रसाद सारखा. प्रसाद मात्र फटकेबाज म्हणून ओळखला जातोय. त्याच्याकडे सौम्य हाताची फलंदाजी आपण कधीच पाहत नाही. जसं की हार्दिक पंड्या असो, पोलार्ड असो, अँड्रो रसेल असो, अशा प्रकारचा फलंदाज आहे प्रसाद भुरा. बघा दुसऱ्या धावेचा धोका उचलत नाही. मात्र शेवटच्या क्षणी असं वाटलं भुराला की 2 धाव पूर्ण होऊ शकतात आणि झालेले आहेत पूर्ण. 2 धावांची धावसंख्या होते 26. अजूनही संघ आहेत दोन्ही सामन्यामध्ये आहेत. कोणी सांगू शकणार नाही कोणाची बाजू एकदम वडचढ आहे. तसं बघितलं तर कुठेतरी 50 पेक्षा जास्त बाजू झुकले गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे आणि थोडीशी आलेख बघावा तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने कमी झुकलेला दिसतंय. कारण या 2 चेंडूवर खूप काही निर्भर आहे. हवेचा वेग सुद्धा वाढलेला आहे. ओघ वाढलेला आहे. कदाचित तुम्हाला फक्त चेंडूला बॅटवर मधोमध घेणं खूप गरजेचं आहे आणि बाकीचं काम करणार आहे ती हवा. उंच झेल उडाला. एसटी रक्षक जयदास पोहोचतोय का तिथपर्यंत. मात्र गोलंदाज पोहोचलेला आहे आणि फलंदाज माघारी भुरा. एकंदरीत क्षेत्ररक्षक म्हणून अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये गाजले. धावसंख्या झालेली आहे ती 26. अजूनही 34 धावा दूर आहे संघ. चेंडू शेष आहेत शेवटचा. जर आपण संदेश पाटील विचार केला क्षेत्ररक्षणाचा तर प्रत्येक काबूलकर युनियन संघाचा प्रत्येकाने एकंदरीत 5 झेल पकडलेले आहेत 2 सामन्यामध्ये. तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच्याकडे एकही झेल आला नाही. मात्र 2 सामन्यामध्ये तब्बल 5 झेल पकडलेले आहेत. म्हणजे क्षेत्ररक्षकाचं योगदान किती महत्त्वाचं असतं प्रत्येक सामन्यात. आज बघितलं आपण घनश्याम यांनी स्वतः गोलंदाज असताना यष्टीरक्षकाच्या जवळ जाऊन झेल पकडलं होतं. घनश्याम धीरजसाठी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. टॉपही झाला होता. मात्र मनसुबा आहे की एकच स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा. 12 चेंडू शेष आहेत. 2 षटकं झालेले आहेत आणि धावपळकर सस्त आहेत त्या 27. एकंदरीत 33 धावांची गरज आहे. 16.50 ची सरासरी. 2 व्हाईटच्या रूपाने एक्स्ट्रा धावा देऊनही या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च झालेला. कोण आहे तो गोलंदाज. कदाचित ज्ञानेश्वर शिकणे. मिलिंद. अतुल चिकणे हा सुद्धा गोलंदाज आहे त्यांच्याकडे. त्यानंतर पर्यायी ऑप्शन साठी बघू शकतो हा जयेश आहे. त्यानंतर हो मढवी मयूर मढवी हा चांगला गोलंदाज आहे. तेच तर गोलंदाजी करतो. कधी कधी फशवी गोलंदाजी करतो. त्याच्याकडे बघू शकताय शेवटच्या षटकासाठी मयूर मढवी. त्याला लाडाने गुल्लो असं म्हणतात त्याचे मित्र आहेत त्यांच्याकडे गोलंदाज ऑप्शनला.
इथे मात्र गोलंदाजी मात्र मिलिंदकडे सुपूर्द केली जाते. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. मिलिंद राईट ओव्हर द विकेट आणि हेलिकॉप्टर शॉट अतुल आहे तिथे. झेल झालाय का? आणि झेल झालेला आहे. आयकॉन खेळाडू बाद होत आहे. धीरज धुमाले. नक्कीच हे झेलाला आम्ही उत्कृष्ट झेल मध्ये गणना करणार आहोत, लिहिणार आहोत. बघू शकताय तुम्ही खरोखरच अतिशय अप्रतिम असा झेल हा पाहायला मिळाला आहे. आणि तो झेल अप्रतिम का झालेला आहे? कारण या झेलला जयदास पाटील यांनी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक बहाल केलेलं आहे. खरोखरच बघा तिथल्या तिथेच त्यांनी बक्षिसाला बहाल केले. आणि संदेश पाटील यांच्याकडून सुद्धा या झेलसाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अतुल चिकणे क्या बात आहे खरोखरच. तर नक्कीच जबरदस्त झेल, अप्रतिम असा झेल पाहायला मिळालेला आहे अतुल चिकणे यांच्या माध्यमातून. संघाचे मालक आहेत, स्वतः खेळाडू आहेत जयदास राजाराम पाटील. तारीफ केलेली आहे या क्षेत्ररक्षकाची. आणि धीरज धुमालेचा जेव्हा हा झेल घेतला, राहुल चिकणे ज्येष्ठ कनिष्ठ ज्येष्ठ बंधू अतुल यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद राहुल चिकणे. आम्ही सूचना तुमची मांडलेली आहे, तुमच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र जबरदस्त चेंडू सीमा पार जातोय, चौकार. वेलकम, सुस्वागतम. आगमन होत आहे आमचे सहकारी समालोचक, आमच्या भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गवळी सर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या भिवंडीतील नव्हे तर ठाण्यातील सर्वोत्कृष्ट मराठी समालोचक म्हणून त्यांची नक्कीच ख्याती आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असलेले आमचे मार्गदर्शक गवळी सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सर, खूप खूप धन्यवाद. आमच्या या स्पर्धेला आपण भेट देण्यासाठी आला आहात. तर खरोखरच चौकार पेश केल्यानंतर थोडेसे जाण आणले सामन्यामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 32. अजूनही 28 धावा दूर आहे संघ. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी सहज 2 धावा पूर्ण केल्या जातात. राकेश याच्याकडे सुद्धा क्षमता आहे फटकेबाजी करण्याची. कारण 3 दिवसापूर्वीचा मला सामना आठवते, इथला सराव सामना. त्याने सराव सामन्यामध्ये मोठा असा षटकार पेश केला होता माझ्याच गोलंदाजीवर. आणि राकेश याच्यामध्ये ती क्षमता आहे, सराव सुद्धा आहे, मात्र फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या 34, अजूनही 26 धावा दूर आहे संघ. राकेश बॅटची कडा घेऊन गेलेला आहे. हिट झाला असता तर कुठेतरी तिथे आपल्याला धोका पाहायला मिळाला असता. मयूर मडवी आहे तिथे, डायरेक्ट हिट झाला नाहीये. काय त्याला बघू शकता मिलिंद याचा उत्साह वाढवत आहे जयदास आणि त्याची कंपनी सर्व. मोठा फटका, उंच हवेमध्ये चेंडू आहे. नक्कीच 2 क्षेत्ररक्षक आहेत, पोचू शकत नाही. गुरुनाथ भगत तिथपर्यंत पोचू शकत नाही. तर 2 धावा पळून काढलेला आहे अगदी सहज. 2 धावांशी 36. आता मात्र 6 चेंडू राहिलेले आहेत शेष आणि धावा पाहिजेत त्या 24. मला तरी वाटते अतुल चिकणे यांच्याकडे गोलंदाजी सोपवण्यात येणार आहे. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे.
बघूया काय घडते काय बिघडते. बागुल सर. धन्यवाद योगेश आणि वेलकम. गवळी सर या ठिकाणी आलेले आहेत, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, मराठीचे उत्कृष्ट असे समालोचक आपल्या सोबत आहेत आणि खरोखरच त्यांना ऐकून बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकलो आणि नेहमीच ते मार्गदर्शन करत असतात. तर वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. खेळाडूंना त्या ठिकाणी ऑफिशियल कॉल पंचांकडनं दिला जातोय याची नोंद घ्यायची आहे. येणाऱ्या 6 चेंडूंवर 24 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय ज्याचं नाव आहे अतुल. अतुलला अतुलनीय कामगिरी करावी लागेल. निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगू शकत नाहीये. क्रिकेट आहे मित्रहो. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सामोरं जाईल फलंदाज, स्ट्राईकला आहे ज्याचं नाव आहे सागर. सागरसाठी पुढचा चेंडू पाहूया. ऑन साईडचा विचार केला आपण पाहू शकाल. फिल्डिंग क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आहे, मिड विकेटला आहे, लॉंग ऑनला आहे आणि जर आपण विचार केला ऑफसाईडचा, ऑफसाईडला सुद्धा क्षेत्ररक्षण तैनात आहे. डीप पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. यावेळी मात्र फुलटो चेंडू होता. आपण पाहू शकाल चेंडू सरळ मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान काही टप्प्यांवर चेंडूला कलेक्ट केलं जाते आणि जसा चेंडू हातात मिळाला तसाच तो फेकला गेला यष्टीरक्षकाकडे आणि दरम्यान 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. काहीही घडू शकेल, मोठे फटके खेळावे लागतील. खरं तर फलंदाजांना या ठिकाणी आता धुवाधार फलंदाजी करावी लागणार आहे. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. हे खेळणं अनिवार्य आहे. मोठे फटके खेळणं अनिवार्य आहे. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना हवाई सफर करावा लागेल फलंदाजांना. आणि यावेळी आपण पुन्हा पाहाल गती परिवर्तन. धीम्या गतीने चेंडू टाकला होता ऑफ स्टंपवर, पूर्णपणे बीट झाला फलंदाज. यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित चेंडू जाऊन पोहोचतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फुलटो चेंडू आणि फुलटो चेंडूचा फायदा हवा तसा पाहायला मिळाला नाही. हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आणि या ठिकाणी झेल घेतोय फलंदाज बाद. The batsman will have to go. The team is facing a lot of difficulties. Maximum runs from minimum balls. This time the batsman missed it totally, beat, and the ball again goes to the straight to the wicket keeper's hand. And it's going to be a very difficult for the batsmen. It's a great bowling from him. It's a good piece of bowling. He is pitching. We have seen the variation in his bowling. The ball, full toss ball, middle of the bat. And there is a straight to the fielder. And it's a soft dismissal. DJ. For the batsman, and batsmen are unable to hit big strokes. Now we can see totally the match has gone in their favor. Once again on his bowling mark, he hits it in the air. Once again that did not carry. There is a fielder at the mid wicket and that ball goes to boundary.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व राहिलेले, खास करून इंग्रजी भाषेचं जेव्हा समालोचन ते करतायत तेव्हा नक्कीच मी सुद्धा आज त्यांच्याकडनं प्रेरणा घेतोय. नक्कीच अति उत्कृष्ट समालोचक आणि विशेष आभार या ठिकाणी मी व्यक्त करते आमचे चिकणे ब्रदर्स, समालोचक ज्ञानेश्वर चिकणे, योगेश चिकणे, जे स्वतः कवी, लेखक, त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक आहेत, सूत्रसंचालक आहेत. त्याचबरोबर आमची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी, वडीनगर प्रीमियर लीग, आमचे काही सहकारी,